दिल्लीतनं एक मोठी बातमी। निशिकांत दुबेंची संसद रत्न पुरस्काराला गैरहजेरी। निशिकांत दुबे हे संसद रत्न पुरस्काराला गैरहजर राहिलेत। मराठीच्या वादावरती काँग्रेसच्या खासदारांनी जाब विचारला। मराठी आणि हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर निशिकांत दुबे यांनी दिल्लीतल्या संसद रत्न पुरस्कारालाच दांडी मारल्याची चर्चा आहे। मराठीच्या वादावरती काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निशिकांत दुबे यांना मराठी हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर जाब विचारला होता आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर संसद रत्न पुरस्काराच्या वितरणावेळी निशिकांत दुबे जे भाजपचे खासदार ज्यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना आव्हान दिलेलं होतं आणि एकूणच मराठी माणसांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं, त्या निशिकांत दुबे यांनी संसद रत्न पुरस्काराला गैरहजेरी लावली। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। प्रशांत, काय माहिती याबद्दल? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, आज महाराष्ट्र सदनामध्ये संसद रत्न पुरस्कार आणि या संसद रत्न पुरस्कारामध्ये जवळपास 17 खासदारांना विविध प्रकारे त्यांनी संसदेमध्ये कामकाज केलं आणि त्याच्या आधारावरती त्यांची निवड झाली होती। या निवडीमध्ये निश्चित भारतीय जनता पक्षाचे नेते निशिकांत दुबे यांचा देखील समावेश होता, पण महाराष्ट्र सदनामध्ये कार्यक्रम असल्यामुळे निशिकांत दुबेंनी या संसद रत्न पुरस्काराला दांडी मारली असं म्हणावं लागेल। कारण की गेल्या काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीने मराठी हिंदी वादावरती त्यांचे वक्तव्य होते आणि त्यांनी भडकाऊ वक्तव्य दिले होते। त्यांनी म्हटलं होतं की मराठी माणसांना आम्ही पटकू मारू असं त्यांनी सोबत होतं। त्याच्यानंतर राज ठाकरेंनी देखील त्याचं उत्तर दिलं होतं आणि त्यानंतर जर बघितलं संसदेमध्ये देखील 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं वर्षा गायकवाड असो, प्रतिभा धानरकर असो यासारख्या खासदारांनी आणि ज्या पद्धतीने प्रश्न त्यांना थेट जबाब विचारला आणि या महाराष्ट्राच्या 3 काँग्रेसच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने उत्तर घेण्याचा त्यावर मोठा वाद होण्याची शक्यता आहे असं होऊ शकतं। त्यामुळे निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र सदनामध्ये येणाऱ्या जो पुरस्कार आज वितरित झाला त्या पुरस्कारामध्ये सहभागी झाले नाही, त्यांचं नाव पुरस्कारामध्ये असताना देखील त्यांनी या कार्यक्रमामध्ये आले नाही। याचा अर्थ असा होतो की त्यांच्या मनात भीती असेल की होऊ शकतं महाराष्ट्र सदनामध्ये जर पुरस्काराला गेलो तर निश्चितपणे ज्या पद्धतीनं संसदेच्या परिसरात घटना घडली होती त्याच धर्तीवरती साधारणतः 7 खासदार आज महाराष्ट्रातल्या या पुरस्कारासाठी सन्मान त्यांचा झालेला आहे आणि त्या 7 खासदार तिथे उपस्थित असताना निश्चितपणे निशिकांत दुबेंना त्यांनी महाराष्ट्रांना जाब विचारला असता असं होऊ शकतं। त्याचमध्ये त्यांनी या संपूर्ण सत्कार समारंभाला दांडी मारली असं म्हणावं लागेल। प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी।